आपली गाडी पुढे गेले, गाडी पुढे गेली, आपली गाडी पुढे घ्या. आपण जरा सरकार बाकीच्या बाजूला काय आता इथे तिथं प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि हे सगळं चित्र पाहून आमचे तिघही चारही प्रतिस्पर्धी हवालदिल झाले. त्याचं उत्तम उदाहरण मला कालच्या दिवशी पाहायला मिळालं की 29 तारीख ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. ही बाबासाहेबांच्या घटनेने दिलेला हा तमाम जनतेला मूलभूत अधिकार आहे. हे स्वातंत्र्य आहे. या महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक वर्ग, प्रत्येक व्यक्ती कुठलंही इलेक्शन असेल तर त्या इलेक्शनमध्ये त्याला फॉर्म भरण्याचा हा त्याला स्वातंत्र्य आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन व्यक्तींनी अपक्ष फॉर्म टाकला. खरं म्हणजे असे अनेक अपक्ष आहेत, पण नावाचं साम्य असलेल्या दोन व्यक्तींचा फॉर्म आल्यानंतर आमची भगिनी वैशुताई आणि आमचा बंधू अमोल भाऊ यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड आकांड तांडव केलं. जे अमोल भाऊ शिंदे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बरळत होते ती खरं म्हणजे मला पाहून खूप वेदना झाल्या. जो अमोल भाऊ किशोर आप्पाला खेटण्याचा चॅलेंज करतो, किशोर आप्पा बरोबर लढण्याचे आव्हान देतो, तोच अमोल भाऊ एका गरीबाच्या उमेदवाराला, गरीब मुलाला की ज्यांनी उमेदवारी फक्त लढण्याची इच्छा व्यक्त केली त्याला तुझी एवढी का फाटते? किशोर आप्पा तर लांबच आहे. किशोर आप्पा एका अधिकृत पक्षाचा, धनुष्यबाणाचा, एका खानदानी मुख्यमंत्री महोदयाचा शिष्य म्हणून, शिवसैनिक म्हणून माझी उमेदवारी अर्ज दाखल आहे. त्याच्यामुळे तिथं तर तुझा ठिकाणाच लागणार नाही. पण एक गरीबाचं पोरग ते फॉर्म भरतंय, त्याची उमेदवारी दाखल करतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या चोराच्या उलट्या बोंबा त्यांनी असा दाखवायचा प्रयत्न केला की या शहरातला तो मसीहा आहे. तो मुलगा आला, त्याने असं दाखवलं की याला किशोर आप्पाच्या कार्यकर्त्यांनी उचलून आणला, डांबून ठेवला आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी ही याच्या घरी गेली. याच्या घरी गेल्याच्या नंतर तिला संरक्षण देण्याचं काम यांनी केलं.
अरे याच्या इतका खोटारडा माणूस मी माझ्या जीवनात पाहिला. एखादा व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि त्याला फक्त तुझंच घर दिसतं, त्याच्या पत्नीला, त्याच्या भाऊला, त्याच्या काकाला. का बरं तू काय इथं संरक्षण मंत्री आहे का इथला DYSP आहे? यांनी त्या ठिकाणी तो मुलगा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांना त्या घुसर्डी गावामध्ये पाठवलं. त्याच्या पत्नीला, त्याच्या भावाला, त्याच्या काकांना उचलून आणून त्याच्या काकाच्या डेअरीमध्ये ठेवला. 2 तास त्यांना डांबून ठेवलं. 2 तास डांबून ठेवल्याच्या नंतर त्यांना अशा पद्धतीचा दम दिला की माझा आतापर्यंत प्रचंड खर्च झालाय, जर मी पडलो तर माझा झालेला संपूर्ण खर्च मी तुझ्याकडून वसूल करेल, अशा पद्धतीचा दम देऊन याचा उमेदवारी अर्जच दाखल होऊ नये याच्याकरता त्याच्या 2-4-5 भडव्यांना, गुंडांना त्या तहसील ऑफिसला पाठवलं. तिथं हैदोस घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलाला बाहेर निघाल्याबरोबर त्याच्या गाडीत टाकून त्याच्या घरी कसा नेता येईल याचा प्रयत्न केला. त्या ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी PI, निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तक्रार केलेली आहे की बाहेर अमोल शिंदेचे सगळे गुंड कार्यकर्ते हे बाहेर माझी वाट पाहत आहे, यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार अमोल शिंदे आणि त्याचा संपूर्ण परिवार असेल, अशा पद्धतीची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. ती तक्रारीची दखल घेऊन इथल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या जीवाचं काही होऊ नये याच्याकरता पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्याला त्याच्या घरी सोडण्याचं काम त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. उलट हे तिघही 4ही सगळे अपक्ष किंवा पक्षावर लढणारे उमेदवार हे अधिकारी कसे आपल्या प्रेशरमध्ये येतील, अधिकाऱ्याच्या कामात आपल्याला कशी अडचण निर्माण करता येईल हा प्रयत्न करून जे निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेत आहे त्या अधिकाऱ्याला दबाव आणण्याचा प्रयत्न ह्या विरोधकांकडून चाललेला आहे. त्यामध्ये शांततेचा भंग होणार नाही, कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम या ठिकाणी होणार नाही याची 100% काळजी सर्व पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सगळी यंत्रणा ही अतिशय चोख पद्धतीने या इलेक्शन पिरियडमध्ये काम करते आहे. भविष्यातही त्याच पद्धतीचं काम करेल याची मला 100% खात्री आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासन किंवा या संबंधित असलेले सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांना मी आवाहन करेन, विनंती करेन की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे जे सगळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करताय हे सगळे फुसकेबार आहेत, हे सगळे ब्लॅकमेलर आहेत. ज्यांच्या माहितीचे अधिकार किंवा ज्या पद्धतीचे आव्हानं हे करतायत हे सगळे ब्लॅकमेलर आहेत. यांची जर का लिस्ट काढली तर यांचा एवढाच एक धंदा आहे, माहितीचा अधिकार टाकणे. यांचे वकिल्या बंद पडून गेल्या, ती वकिली बंद करून फक्त माहितीचा अधिकार टाकणे, लोकांना अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग करणे, एवढे फक्त यांचे धंदे आहेत. इथं कायदा आहे. जर त्यांचा फॉर्म चुकीचा असेल, ज्याचं कोणाचं काही चुकीचं असेल, तुम्ही कोर्टात जा, हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, कायद्याने दाद मागा ना. पण एखाद्या उमेदवारावर अशा पद्धतीचं प्रेशर करणे काही इथं पहिल्यांदा होतंय का? संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म भरतात, हे स्वातंत्र्य आहे. ज्याला फॉर्म भरायचा तो भरेल, ज्याला लढायचं तो लढेल, हिंमत असेल तर समोर या.
प्रांगणामध्ये या, चांगल्या पद्धतीने लढा. जनता 20 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी करेल. ज्याचं नशीब आजमावायचं त्याला येऊ द्या. प्रत्येकाने आपलं आपलं नशीब आजमावायचं आणि आपण पुढे चालायचं. त्याच्यामुळे या अशा म्हणजे खोट्या भूतापांना मी भीक घालत नाही. मला माहिती आहे आजची परिस्थिती संपूर्ण मतदारसंघामध्ये 60% किशोरप्पा आहे, 40% हे अख्खे. त्याच्यामुळे हे इतके परेशान झाले, हे फक्त खोटा आव आणण्याचा प्रयत्न करता. अरे मी याच्या सभा पाहिल्या, जे काही मेळावे पाहिले, तुझ्याच पाचोऱ्यातले इकडचे तिकडचे 10-20 गाड्या जमा करतो, 1 तास पहिले गावात पाठवून देतो, मग हा गडी इकडनं निघतो. हा जायच्या आधी काय गर्दी होती, अरे गावातलं कोण होतं ते सांग. तुझे पाठवून दिल्या 10-20 गाड्या, त्या 50 लोक हा जायच्या आधी तिथं मेळाव्यात बसून घेतात. हे मागच्या वेळेस धकून गेलं. मागच्या वेळेस आहे ना, मी बी जरा घेरला गेलेलो होतो किंवा मीच चक्कर मध्ये होतो. आता नाही, आता ते तू विसरून जाय. तुझ्या सगळ्या गुल्फ्या चॉकलेट सगळ्या लोकांना माहिती पडलेलं आहे. हा काय काय गुल्फ्या देतो, काय काय चॉकलेट देतो, किती लोकांना सरपंच करायला पैसा खर्च करेल, सरपंच झाल्यावर किती लोकांना बुलेट देईल. आता तू इतकी अशी परिस्थिती करून ठेवली आहे. त्या गिरीश भाऊनी याला 15 कोटी रुपयाचे कामं दिले का नाही दिले, तोपर्यंत पुऱ्या पाचोरा बडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून 10-15% ती वसूल करून ठेवले. म्हणजे नेत्याकडे कार्यकर्त्यांच्या घोंगड्या गुंतलेल्या राहता. मी हा पहिला गडी पाहिला की याच्याकडे कार्यकर्त्यांच्या घोंगड्या गुंतल्या. सगळ्यांकडून 10% पहिलेच वसूल करून घेतले. इतक्या लोकांची यादी मी तुम्हाला दिली ना, त्याला म्हणा याच्यावर जरा एकदा उत्तर दे, नाही तर मी तुला सांगतो म्हणा किती लोकांची यादी मी तुला फ्लॅश करू का. आपल्या सर्वांना माहिती आहे की काल 29 तारीख ही नामनिर्देशन दाखल करण्याची ही शेवटची दिनांक होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा कालचा होता. काल दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते, परंतु काल पाचोरा बडगाव विधानसभेच्या उमेदवारी दाखल करत असताना शेवटच्या 2 मिनिटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्यात. प्रांत कार्यालय किंवा प्रांत ऑफिस जिथे नामनिर्देशन पत्र दाखल करत जात असतं, तिथे शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना घुसर्डी येथील रहिवासी अमोल शिंदे हे त्यांना जबरदस्तीने तिथे दाखल करण्यात येतं. त्यांना 2 मिनिटं असताना शिल्लक असताना त्यांना प्रांत ऑफिसमध्ये जिथे फॉर्म भरला जातो तिथे आतमध्ये त्यांना जाऊ देण्यात किंवा जबरदस्तीने त्यांना घेऊन जाण्यात येतं. आणि कालच्या तारखेला त्यांचा अमोल शिंदे या नावाने एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे. खरं तर लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी फॉर्म भरू शकतं. हे मी मागे बोललो की सुदृढ आणि चांगल्या लोकशाहीचं हे लक्षण आहे. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कोणी किती लोकांनी फॉर्म भरला त्याच्याबद्दल मत नाही. पण ज्या पद्धतीमध्ये त्यांचा जो फॉर्म भरला गेला, ज्या प्रकारे त्यांचा फॉर्म सबमिट झाला, ते पूर्ण घटनाक्रम हे संशयाच्या नाही पण 100% ते चुकीच्या पद्धतीत झालं, ह्या पद्धतीत मी सांगू शकतो. खरं तर तो घटनाक्रम असा आहे की 2 मिनिटं शिल्लक असताना ते आतमध्ये जातात. तोपर्यंत फक्त त्यांच्या हातामध्ये कोरा फॉर्म असतो. आतमध्ये गेल्यानंतर फक्त ते फॉर्म दिला ते गेला असं आम्हाला समजतं. आणि नंतर तो फॉर्म भरला आणि तो सबमिट झालेला आहे. फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर त्यांना यायला साधारण 3-4 तास लागतात. याच्यावरच ते लक्षात येतं की एवढा वेळ का लागला, जेणेकरून तो फॉर्म आतमध्येच भरला गेला. बाहेर आल्यानंतर त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये मान्य आमदारांच्या गाडीत बसवलं जातं. तिथून त्यांना गाडीत बसून मान्य आमदारांच्या घरी घेऊन जायला जातं आणि तिथून ते कुठे गेलेत ते माहीत नाही. त्याच दरम्यान त्यांची मिसेस, त्यांचा भाऊ, त्यांचे नातेवाईक हे थेट माझ्याशी संपर्क करतात. संपर्क नव्हे, ते माझ्याजवळ येऊन भेटतात. मला सांगतात की त्याची मिसेस सांगते, त्याची धर्मपत्नी सांगते की माझ्या नवऱ्याला जबरदस्ती उचलून घेऊन गेलेला आहे. ते माझ्या ह्याच कार्यालयाच्या इथे येऊन थांबलेले होते. काल 4 वाजेपर्यंत ते इथे बसून होते. त्याची मिसेस मोठ्या प्रमाणात रडत होती की हे जे काही घटनाक्रम होते ते मला माहिती नाही,
जबरदस्ती माझ्या नवऱ्याला ते घेऊन गेलेलं आहे. आणि हे सगळं माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे सगळं करत आहे. मला या निमित्ताने माननीय आमदारांना विचारावंसं वाटतं. खरं तर 28 तारखेला मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलं. त्यावेळेस अभूतपूर्व अशी गर्दी, मला आशीर्वाद देण्याकरता, मला साथ देण्याकरता पाचोरा भडगावकरांची जनता इथे उपस्थित झाली होती. आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स ह्या सभेने, ह्या गर्दीने ब्रेक केलेले होते. जी परिवर्तन सभा होती, परिवर्तन रॅली होती, याने ब्रेक केलेले होते. आणि याच सभेचा धसका घेतला. 100% आपण पडत आहोत, आपण हे इलेक्शन हारत आहोत आणि जिंकण्याकरता केविळवाना प्रयत्न माननीय आमदारांनी केला. खरं तर माननीय आमदार मोठ्या मोठ्याने वल्गना करतायत की मी 3-3.5 हजार कोटीचा विकास केला. मला आमदारांना या निमित्ताने विचारायचं आहे, आमदार साहेब, जर कधी तुम्ही एवढा मोठ्या प्रमाणाचा विकास केला असता तर एवढा केविलवाना प्रयत्न तुम्हाला करायची का प्रयत्न केला? म्हणजे एक छोट्या भाषेमध्ये मला वाईट वाटतं, तसं बोललं नाही पाहिजे. भामटाने भामटेगिरी केली का, अशा पद्धतीतलं त्यांनी काम काल केलं. बरं, हे सगळं होत असताना त्यांनी पाळलेले गुंडे तिथे होते. याचा परिणाम पाचोरा शहर आणि तिथले असलेल्या व्यापाऱ्यांवर झाला. भर चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा धडगूस, त्यांनी जमलेले 50-100 पदार्थ कार्यकर्ते आणि तो दहशतीचं वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरात झालं होतं. नाही, तुम्ही त्यांना हजर म्हणजे त्यांनी मीडियासमोर येतील का? ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याच इथे होते. दुसरं, त्याच्या पुढे अजून सांगतो, आंबेवडगाव इथे सुद्धा एक अमोल शिंदे आहेत, भडगाव तालुक्यामध्ये एक अमोल शिंदे आहेत आणि घुसळटीमध्ये सुद्धा अजून एक अमोल शिंदे होता. अशा 3 लोकांशी त्यांनी संपर्क केलेला होता. मोठ्या प्रमाणात त्यांना आमिष देण्याचा प्रयत्न माननीय आमदार साहेबांनी केला आणि त्यांना अमोल शिंदे या नावाचे वेगवेगळे डमी फॉर्म भरण्याकरता त्यांचा प्रयत्न होता. पण ह्या 3 त्यांना भीक घातली नाही. पण हे अमोल शिंदे जे आहेत, शांताराम शिंदे, मला माहिती नाही यांना किती मोठ्या प्रमाणात त्यांनी आमिष दाखवलं आहे, किती का त्यांना दहशत केलंय का त्यांना किती घाबरवलंय, याच्या जोरावर त्यांनी हा फॉर्म भरून घेतलेला आहे. तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ऑब्जेक्शन घेणार का? तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, मी 100% मी लगेच आजमध्ये ह्या विषयावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आताच्या क्षणाला त्याची हिअरिंग चालू आहे. इव्हन त्याचं सूचक म्हणून जे नाव लिहिलं गेलेलं आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीत लिहिलं गेलेलं आहे. आमचं सकाळी म्हणणे मांडून घेतलं गेलेलं होतं, पण एक प्रकारे प्रशासनाला दबाव असल्यामुळे प्रशासनाने पुन्हा 3 वाजेचा वेळ दिला आणि समोरच्याला बाजू मांडण्याकरता पुन्हा वेळ देण्यात आलेला आहे आणि अजून पुन्हा ते बाजू मांडत आहात. आम्ही आमची सगळी बाजू मांडून झालेली आहे, पण एक प्रकारे प्रशासनावर सुद्धा दबाव आणण्याचं काम माननीय आमदार या निमित्ताने करत आहात. आपण म्हणताय फॉर्म अपूर्ण भरलाय, मग तो रिजेक्ट होईल ना? अपूर्ण नाही, जे प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं जातं ती माहिती निरंक म्हणून भरलेली आहे. निरंक म्हणजे अपूर्णच म्हणलंय ना? नाही, फॉर्म भरला गेलेला आहे पण तो अपूर्ण नाहीये. ती खोटी माहिती भरली आहे. तर खोटी माहिती भरली आहे. खोटी माहिती भरली. खरं तर माननीय आमदारांनी खिलाडी वृत्ती दाखवायला पाहिजे होती, पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं, वैयक्तिक संस्कृतीचं दर्शन पाचोरा भडगावकरांना दाखवून दिलेलं आहे. मी आपल्या निमित्ताने पाचोरा भडगावातील सगळ्या तमाम मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की माननीय आमदारांची जी वृत्ती आहे, जो स्वभाव आहे, तो तुम्हाला लक्षात आलेला आहे. निवडणुकीत जिंकून येण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याची एक अहंकार जो असतो तो त्यांच्यामध्ये आलेला आहे. कदाचित मला असं वाटतं की इतक्या खालच्या लेवलला ते कदाचित जाऊ शकतील माझ्या बाबतीत, की माझ्या जीवाचंही कमी जास्त होऊ शकतं का, किंवा अजून खालच्या लेवलचे खोटे आरोप ते माझ्यावर लावू शकतील, अशी सुद्धा शंका या निमित्ताने मला आता वाटायला लागलेली आहे. म्हणजे आता माझी स्वतःची एक डेअरी आहे अंतुर्ली खुर्द इथे. किशोर अप्पा पाटील, अंतुर्ली बुद्रुक इथे किशोर अप्पा पाटील ह्या नावाचे व्यक्ती माझ्याकडे बरेच वर्षापासून, आमचे त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत.
मी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी नक्कीच किशोर अप्पा पाटील इतक्या साम्य नात्याच्या व्यक्तीने फॉर्म भरता आला असतं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझे जवळचा मित्र, माझ्या लहान भावासारखा किशोर पाटील हा सुद्धा माझ्याजवळ आहे. जर ही संस्कृती माझी राहिली असती तर एक काय मी 25 नावाने किशोरप्पा पाटील या नावाने लोक बोलू शकलो असतो. पण हे माझी संस्कृती नाही. खिलाडी वृत्तीने मी इलेक्शन लढण्यास तयार आहे किंवा लढत आहेत. अशा खालच्या लेवलला जाऊन जसं बोललो की ज्या पद्धतीत ते काम करतायत असं मला शक्य होणार नाही. ती संस्कृती माझ्यात नाही. भाऊ त्यांचा अधिकार असेल आपण असं समजूया. मग आपली जी समस्या आहे तर ती फॉर्म उशिरा भरला म्हणून आहे का त्याने तो निरंक केला म्हणून आहे? दोन विषय परत एकदा नावात साधर्म्य आहे. सांगतो परत एकदा नीट सांगतो. मी असं बोललो की लोकशाहीमध्ये कुठलाही व्यक्ती हा इलेक्शन्स लढू शकतो आणि ही लोकशाही बळकटीकरणाचं किंवा चांगल्या लोकशाहीचं दर्शन घडवते. पण त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दारू पाजून, आमिष दाखवून, ज्या पद्धतीमध्ये काल फॉर्म भरला गेलेला आहे, दडपशाही प्रशासनावर आणून, इव्हन काही पत्रकारांना, आपल्या पत्रकार बांधवांना त्या प्रिमायसेसमध्ये ज्यांना तुम्हाला अधिकार आहे तिथे न जाऊ देता, कुठली गोष्ट माहिती न पडू देता, ज्या पद्धतीत त्यांनी कालचा हे केलेलं आहे, तर हे लोकशाहीला पूरक नसलेला हा विषय सगळा होता. त्या पद्धतीत त्या विषयाला मला विरोध आहे. मला त्याला विरोध नव्हता. दुसरा विषय, ज्या पद्धतीत तो फॉर्म भरला गेलेला आहे तो 100% चुकीच्या पद्धतीत भरला गेलेला आहे. तो फॉर्म डिस्क्वालिफाय झालाच पाहिजे अशा पद्धतीचा आहे. पण पुन्हा एकदा मला माहीत नाही काय निकाल येतो तो, पण प्रशासनावर प्रचंड दबाव या निमित्ताने तो फॉर्म एक्सेप्ट केला गेला पाहिजे असं आहे. निकाल केव्हा अपेक्षित आहे तुम्हाला? आज संध्याकाळपर्यंत तो निकाल समजा निकाल जैसे ते राहिला म्हणजे त्यांच्या बाजूने आला किंवा ॲज इट इज पिटिशन राहील तर तुम्ही पुढचं काय पाहू? नक्की मी पुढे कोर्टामध्ये जाणार आहे. मी हायकोर्टामध्ये या विषयाकरता दाद मागणार आहे. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. आज उमेदवारी अर्जाची जी काही छाननी होती ती छाननी पूर्ण झालेली आहे. माझ्या उमेदवारी अर्जावर कुठलीही त्रुटी नसल्यामुळे तो ॲक्सेप्ट झालेला आहे. परंतु काल जो काही प्रकार घडला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डमी उमेदवार जो भरलेला आहे त्यांनी उमेदवारी अर्ज हा अगदी वेळ संपल्यानंतर तिथे गेले आणि ती अगोदर फक्त फोटो काढून घेतला आणि नंतर फॉर्म भरला आहे. सगळ्या प्रोसेस नंतर केलेल्या आहेत. ह्याच्यावर सगळ्यांनी तिथे गोंधळ घातला, ॲक्शन भरपूर कंप्लेंट केल्या, परंतु त्याच्यावर काहीही ॲक्शन झालेली नाही. आमचं हेच म्हणणं आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने वागू नये. ते प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी बॅलन्स भूमिका घेतली पाहिजे प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत. त्यासाठी ही आमची आजची पत्रकार परिषद होती. जर पुन्हा असं काही याच्यावर काही पुन्हा चुकीच्या गोष्टी जर झाल्या तर आम्ही नक्कीच वरतीपर्यंत जाऊ आणि त्यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल.